हॅलो फ्रेंड्स, भगीरथ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 27 नोव्हेंबर 2022 रविवारच्या न्यूजपेपरमधल्या काय काय महत्त्वाच्या बातम्या होत्या त्याचा आढावा आजच्या या सेशनमध्ये घेणार आहोत. तर सगळ्यात पहिली जी बातमी होती दी फर्स्ट न्यूज जी आपण एन्व्हायरमेंटमध्ये काउंट करू शकतो. इन युअर GS पेपर 3 MPSC UPSC दोन्हीमध्ये आपण एन्व्हायरमेंट हा टॉपिक बघतो. एन्व्हायरमेंटमध्ये बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन नावाचा टॉपिक आहे. सो त्या अँगलनी पण ही जी न्यूज आलेली आहे ती महत्त्वाची आहे आणि प्रिलिम्समध्ये तर महत्त्वाचं आहेच. तर आता बातमी काय होती, छत्तीसगडनी एक सर्वे तिथे केलेला होता. छत्तीसगड लॉन्चेस दिस बर्ड सर्वे. कुठे केलेला आहे तर कांगेर व्हॅली नॅशनल पार्क. सो कांगेर व्हॅली किंवा त्याला कांगेर घाटी पण म्हणतात, मोर पॉप्युलरली कांगेर घाटी नॅशनल पार्क त्याला म्हटलं जातं. सो कांगेर घाटी नॅशनल पार्कमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे तिकडचं लोकल छत्तीसगडमधलं, त्यांनी एक सगळ्यात पहिला असा कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि सायंटिफिक सर्वे तिथे केलेला होता. कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड सायंटिफिक सर्वे ऑफ बर्ड्स इन छत्तीसगड कांगेर व्हॅली नॅशनल पार्क. सो पक्ष्यांचा सर्वे इथे केलेला आहे. मग पक्षी म्हटल्यावरती कांगेर व्हॅलीमध्ये कोणते पक्षी असे मोठ्या प्रमाणात सापडतात किंवा कोणतं असं स्पेशालिटी त्या भागामधली आहे, तर इथे आपण बघतो की हिल मायना जो छत्तीसगडचा स्टेट बर्ड पण आहे. दिस बर्ड इज एंडेमिक टू दिस छत्तीसगड's कांगेर व्हॅली नॅशनल पार्क, हिल मायना. आणि हे एक्झॅक्टली नॅशनल पार्क कुठे आहे? इट इज लोकेटेड अराउंड 300 किलोमीटर फ्रॉम रायपूर being the capital area. सो रायपूरपासून 300 किलोमीटरवर हे आहे अँड इट इज लोकेटेड इन दी माओइस्ट हिट बस्तर डिस्ट्रिक्ट. जर आपण बघितलं तर हे नॅशनल पार्क्स आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, तर हे अशा प्रकारचा प्रश्न UPSCने 2020मध्ये विचारलेला होता, जेव्हा त्यांनी डेझर्ट नॅशनल पार्क कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे अशा पद्धतीचा प्रश्न एक विचारलेला होता. त्यामुळे हे माहिती पाहिजे की कांगेर व्हॅली नॅशनल पार्क कुठे आहे, तर ते बस्तर डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ऑल्सो दिस जंगल ऑफ कांगेर व्हॅली इट इज फेमस फॉर तीरथगड वॉटरफॉल. एक तीरथगड नावाचा वॉटरफॉल आहे आणि दुसरं जर आपण म्हटलं तर लाईमस्टोन केव्ज आहेत कुटुमसार नावाच्या. सो कुटुमसार लाईमस्टोन केव्ज दीज आर ऑल्सो लोकेटेड इन दिस एरिया ऑफ कांगेर व्हॅली नॅशनल पार्क. तर याचा आपण जर एक फोटो बघितला तर त्यावरून पण आपल्याला आयडिया येईल. दिस इज दी कांगेर व्हॅली नॅशनल पार्क. कांगेर व्हॅली नॅशनल पार्क, दिस इज दी एंट्री ऑफ दॅट. देन दिस इज हिल मायना आणि याचे वेगवेगळे सबस्पेसी आपण बघतो. त्यापैकी कॉमन हिल मायना त्याचा एक प्रकार जो आहे छत्तीसगडमध्ये त्याला म्हटलं जाते बस्तर हिल मायना, विच इज द स्टेट बर्ड ऑफ छत्तीसगड. नाव काय आहे? बस्तर हिल मायना. सो दिस इज दी हिल मायना. हिल मायनाबद्दल अजून काही गोष्टी ज्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत, बिकॉज मागच्या एक वर्षभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हिल मायना न्यूजमध्ये आलेलं होतं. का बरं न्यूजमध्ये आहे? कारण यांना आपण बघतोय की ड्यू टू व्हेरियस काइंड ऑफ डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज यांना धोका निर्माण झालेला आहे. सो दिस हिल मायना इट इज सबस्पेसी ऑफ द कॉमन हिल मायना. आणि हे जे कॉमन हिल मायना आहे दीज आर प्रोटेक्टेड अंडर शेड्यूल 1 क्लॉज B ऑफ दी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. हे कोणत्या शेड्यूलमध्ये येतं? तर शेड्यूल 1 क्लॉज B मध्ये आपल्याला हिल मायना बघायला मिळतात. आता हिल मायना जे आहे दिस इज एंडेमिक टू दी कांगेर व्हॅली नॅशनल पार्क. म्हणजे अशा प्रकारचे पक्षी जे आहेत ते फक्त या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग कोणते पक्षी आहेत? आपण असं नाही म्हणत आहे इथे की हिल मायना फक्त इथे बघायला मिळते, बट ही जे हिल मायना आहे बस्तर हिल मायना दीज आर एंडेमिक टू दी कांगेर व्हॅली नॅशनल पार्क. आणि इथे जर आपण बघितलं तर ते ड्राय ट्रीजवरती फीड करतात. स्पेशली जे सालचे ट्री असतात त्याच्यावरती ते फीड करतात या भागामध्ये. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळे या भागातल्या या स्पेसीला धोका निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस हे न्यूजमध्ये आलेलं आहे. छत्तीसगड गव्हर्नमेंटनी 2002 मध्ये याला स्टेट बर्ड डिक्लेअर केलेलं होतं 2002 मध्ये. आणि यांचं काही पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आपल्याला माहिती पाहिजे, बिकॉज इन एक्झाम दे कॅन आस्क यू लाईक कोणता पक्षी कोणत्या भागामध्ये सापडतो आणि त्याचे एक्झॅक्टली बॉडी फीचर्स काय. तर इथे जर आपण बघितलं तर जेट ब्लॅक कलरचा असा हा बर्ड आहे आणि हा ह्युमन व्हॉइसला मिमिक करतो की पूर्ण नक्कल करून दाखवणं आपण ज्याला म्हणतो, तर तशा प्रकारचा हा पक्षी आहे. आणि यामुळे पण बऱ्याच वेळेस असं होते की या पक्ष्यांना कॅप्चर करून घरी आपण म्हणतो की केजेसमध्ये ठेवलं जातं आहे किंवा
आपण म्हणतो की इंटरनॅशनल मार्केटमध्ये, वेगवेगळ्या नॅशनल मार्केटमध्ये ह्याला विकलं पण जाते, इलिगली याला सेल पण केलं जाते. त्यामुळे हा पक्षी जो आहे तो धोक्यामध्ये आहे. ऑल्सो वी कॅन सी द डिस्ट्रीब्युशन रेंज ऑफ कॉमन हिल मायना हा फक्त असं नाही की भारतामध्येच आहे, दो वी आर सेईंग एंडेमिक, बट तो बस्तर हिल मायना होता जो कांगेर घाटी नॅशनल पार्कमध्ये आपल्याला बघायला मिळतो. बट डिस्ट्रीब्युशन रेंज जर बघितली आपण तर इंडिया आहे, चायना आहे, थायलंड आहे. इंडिया, चायना, थायलंड ऑल्सो, देन श्रीलंकामध्ये आपल्याला हा बघायला मिळतं, अँड ऑल्सो दी साऊथ ईस्ट एशियन आयलँड कंट्रीज या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला हा पक्षी बघायला मिळतो. सो बेसिकली इंडिया किंवा इंडियाच्या आजूबाजूचा भाग आपण म्हणतो इंडिया, चायना, थायलंड, अँड देन दी रिजन ऑफ साऊथ ईस्ट एशिया ओव्हरऑल त्या भागामध्ये आपल्याला हिल मायना बघायला मिळतो. आता हे सगळं पाठ करायची गरज नाही आहे, बट ॲटलिस्ट असं नाही झालं पाहिजे की हिल मायना इज फाउंड इन न्यूझीलंड आणि आपण त्याला बरोबर करून आलो. सो वी शुड नो की ओव्हरऑल एक अंदाज आहे आपल्याला कोणत्या भागामध्ये हा पक्षी बघायला मिळतो, त्याचा एक आयडिया आपल्याला असली पाहिजे फक्त. आता अजून एक यांचं फीचर काय असते की हिल मायना जे आहे ते कॉलनीजमध्ये राहतो, म्हणजे एक ग्रुप करून ते राहतात. दे नेस्ट इन कॉलनीज अलॉंग विथ पॅरेट्स अँड वुडपेकर्स, या दुसऱ्या पक्ष्यांसोबत ते कॉलनीजमध्ये राहताना आपल्याला दिसतात. सो ही काही बेसिक माहिती आहे हिल मायना या पक्षाबद्दल, जी आपल्याला प्रिलिम्समध्ये पण विचारली जाऊ शकते. टॉकिंग अबाउट दी बायोडायव्हर्सिटी, अजून एक न्यूज आलेली होती जी आपल्याला महाराष्ट्राच्या भागामधली बघायला मिळते की मुंबई नॅशनल पार्क, मुंबईमध्ये कोणतं नॅशनल पार्क आपण म्हणतोय, संजय गांधी नॅशनल पार्क, बोरिवलीमधलं जे नॅशनल पार्क आहे. सो इथे आपण बघतोय की एशियाटिक लायन्स आलेले आहेत. एशियाटिक लायन्स आलेले आहेत कुठून तर जुनागडमधून एशियाटिक लायन्स मागवले गेलेले आहेत संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. तर इथे एक आपण म्हणतोय की जोडी आलेली आहे, म्हणजे दोन इथे लायन्स आलेले आहेत, 3 वर्षाचे 2 लायन्स आहेत. इट हॅज बीन ब्रॉट टू दी संजय गांधी नॅशनल पार्क. आणि इथे काय केलेलं आहे तर वाघांच्या बदल्यामध्ये, म्हणजे 2 वाघ तिकडे पाठवले आणि 2 एशियाटिक लायन्स जे आहेत ते इकडे आलेले आहेत. कुठून तर गुजरातमधून आलेले. व्हेन यू टॉक अबाउट एशियाटिक लायन तर कुठे आपल्याला दिसतात, गुजरातच्या भागामध्ये आपल्याला गीरच्या भागामध्ये एशियाटिक लायन्स बघायला मिळतात. सो इथे ऑफिशियल जे रिलीज आलेलं होतं, ऑफिशियल प्रेस रिलीज, त्यामध्ये म्हटलेलं आहे की एशियाटिक लायन हे कुठून आलेले आहेत तर सक्करबाग झू गुजरातमध्ये, तिथून ते संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये मागवले गेलेले आहेत असं त्या प्रेस रिलीजमध्ये सांगितलेलं होतं. बातमीमध्ये ते एवढ्या एक छोटी बातमी आलेली होती हिंदूमध्ये, बट द न्यूज कॅन बी इम्पॉर्टंट, जे पुढे जाऊन आपल्याला ट्रेस करण्यासाठी पण महत्त्वाची राहू शकते. एक्झॅक्टली अशा पद्धतीचं एक्सचेंज जर होऊ शकते तर एक प्रॉब्लेम जो राहतो की बा कोणते एशियाटिक लायन्स जे आहेत ते जर एकाच भागामध्ये सगळे जर राहिले तर त्यांना धोका जास्त राहू शकतो. कारण समजा त्या भागामध्ये कोणत्या प्रकारचे नॅचरल कॅलॅमिटी तिथे आली, समजा पूर आले किंवा भूकंप आला, तर एक सोबतच त्या सगळ्या प्राण्यांना धोका निर्माण होऊ शकतो. सो यू नीड टू डायव्हर्सिफाय दी हॅबिटेट. त्यामुळे पण आपण बघतोय की अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह जे आहेत ते कामात येऊ शकतील, दॅट यू आर डायव्हर्सिफाईंग दी हॅबिटॅट ऑफ एशियाटिक लायन. नाऊ पुढची एक बातमी आपण GS1 कल्चरच्या हिशोबाने बघू शकतो. ऑल्सो इन प्रिलिम्स दे कॅन आस्क यू दीज काइंड ऑफ थिंग्स. तर आपला जे म्हणतो की तेलंगणा, सो तेलंगणाला युनायटेड नेशन्सचा जो युनेस्कोचा जो अवॉर्ड आहे तो मिळालेला आहे. त्यामुळे ही न्यूजमध्ये आलेली ही एक बेट आपल्याला बघायला मिळते. सो तेलंगणा दे स्कोर्ड अ डबल याचा अर्थ काय म्हणतात ते की 2 अवॉर्ड मिळालेत. कुठे तर युनेस्को एशिया पॅसिफिक अवॉर्ड फॉर कल्चरल हेरिटेज कन्झर्वेशन. तर तेलंगणाला हे 2 अवॉर्ड मिळालेले आहेत. तर काय एक अवॉर्ड आहे डिस्टिंक्शन ऑफ मेरिट फॉर दी रिस्टोरेशन ऑफ 17th सेंचुरी स्टेप वेल. तेलंगणामध्ये 17th सेंचुरी स्टेप वेल्स जे आहेत त्याला रिस्टोर केलं गेलेलं आहे इनसाइड दिस कुतुबशाही टॉम्ब कॉम्प्लेक्स, जे आपल्याला कुठे बघायला मिळते, हैदराबादमध्ये. सो हे एक तिथे काम झालेलं आहे, त्यामुळे त्यांना डिस्टिंक्शन ऑफ मेरिट मिळालेलं आहे. दुसरं आपण बघतोय की अन अवॉर्ड ऑफ मेरिट फॉर दी कन्झर्वेशन वर्क ऑन दिस दोमाकुंडा फोर्ट, जो 18व्या शतकामध्ये बनवला गेलेला होता इन दिस कामारेड्डी डिस्ट्रिक्ट. आणि ह्या 2 इनिशिएटिव्हसाठी तेलंगणाला युनेस्कोचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. तर ही एक बातमी आपल्याला GS1 कल्चरमध्ये ट्रेस करता येऊ शकेल.
अँड ऑन दी अदर साईड प्रिलिम्समध्ये आपल्याला ही बातमी कामात येईल. देन एक महत्त्वाची जी डेव्हलपमेंट सध्या चालू आहे त्याबद्दल कालच्या न्यूजपेपरमध्ये रविवारच्या न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली होती की कारगिल हिल काउन्सिल पासेस रिझोल्युशन. मग रिझोल्युशन कशाबद्दल आहे तर लडाखला जे आता युनियन टेरिटरी आहे सध्या त्याला स्टेटहूड दिलं जावं यासाठी रिझोल्युशन कारगिलच्या लोकल जे डेव्हलपमेंट काउन्सिल आहे त्यांनी पास केलेलं आहे. आता इथे जर आपण बघितलं तर लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल कारगिल असं याचं पूर्ण नाव आहे. कारगिल काउन्सिल जे त्यांनी म्हणलेलं आहे त्याचं पूर्ण नाव काय आहे, लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल कारगिल, जी एक इलेक्टेड बॉडी आहे. तिथे या बॉडीमध्ये जे मेंबर्स असतील त्याला इलेक्ट केलं जातं. सो दिस इज द इलेक्टेड बॉडी ऑफ दिस युनियन टेरिटरी ऑफ लडाख. तर ह्यांनी एक तर म्हणलेलं आहे की लडाखला स्टेटहूड द्यावं, दुसरं त्यांनी म्हणलेलं आहे की 6th शेड्यूल जे आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधलं 6वं जे शेड्यूल आहे त्यामध्ये तुम्ही लडाखला इंट्रोड्यूस करावं. ही मागणी त्या रिझोल्युशनमध्ये केलेली होती. जर आपण समअप जर याला केलं तर डिमांड्स सध्या काय काय पुढे ठेवल्या जातात. आता इथून पुढे याला बातमीला अजून ट्रेस करणं महत्त्वाचं राहणार आहे की काय एक्झॅक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटकडून रिस्पॉन्स येतो. सो मागण्या काय काय यामध्ये, फुल फ्लेज स्टेटहूड फॉर लडाखला स्टेटहूड द्यावं. दुसरं ते म्हणतायत की 6व्या शेड्यूलमध्ये लडाखला ॲड करावं. तिसरं ते म्हणतायत की लोकसभा सीट ज्या आहेत त्या क्रिएट कराव्या, सेपरेट लोकसभा सीट फॉर कारगिल अँड लेह डिस्ट्रिक्ट, ही एक मागणी आहे तिथे. आणि चौथी मागणी जी आहे ती इंटरेस्टिंग आहे, दॅट यू शुड हॅव दी लडाख पब्लिक सर्व्हिस कमिशन. लडाख पब्लिक सर्व्हिस कमिशन असं एक वेगळं पब्लिक सर्व्हिस कमिशन बनवा विथ लडाख रेसिडेंट. लडाखचे जे रेसिडेंट आहेत तर त्यांना इथे प्रायोरिटी दिली जावी. मग ते काय म्हणतायत की सगळ्या ज्या तिथल्या गॅझेटेड पोस्ट असतील या परीक्षेमधून घेतल्या जाणाऱ्या ज्या गॅझेटेड पोस्ट आहेत त्या देण्यासाठी किंवा त्यांना अप्लाय करण्यासाठी जे लडाख रेसिडेंट सर्टिफिकेट जे आहे ते मॅन्डेटरी रिक्वायरमेंट करावी अशी मागणी जी आहे ती या जॉईंट रिझोल्युशनमध्ये केली. ऑब्व्हियसली व्हॉट दे आर ट्राईंग टू से हिअर की लडाखच्या लोकांना जे आहे ते अजून मोठ्या प्रमाणामध्ये ऑपॉर्च्युनिटीज या सगळ्या प्रोसेसमधून मिळणं गरजेचं आहे. अँड फॉर दॅट दे आर पासिंग दिस काइंड ऑफ रिझोल्युशन. आता इथून पुढे एक्झॅक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटकडून काय रिस्पॉन्स येतो ते आता आपण पुढच्या काही न्यूजपेपर्समध्ये आपल्याला बघायला मिळेल. पुढे जे आपण 2 ते 3 दिवसाआधी एक बातमी बघितलेली होती की इस्रोनी 9 सॅटेलाईट लॉन्च करण्याचा त्यांचा जो प्लॅन आहे त्याबद्दल एक बातमी आपण बघितली होती. आणि शनिवारी ते सॅटेलाईट लॉन्चही झाले. 9 सॅटेलाईट होते. आपण एक नॅनो सॅटेलाईटची बातमी बघितली होती, ओशन सॅट आणि नॅनो सॅटेलाइट्स. तर त्यामध्ये आपण बोललो होतो की 8 नॅनो सॅटेलाइट्स जे आहेत ते इस्रो लॉन्च करणार आहे. तर त्या 8 पैकी एक सॅटेलाइट जो होता तो इंडिया भूतानचं कोलॅबोरेशन होतं. सो न्यू एरा इन इंडो भूतान टाईज विथ सॅट. तर आता ही जी बातमी होती की इंडो भूतान यांचा जॉईंट सॅटेलाइट आहे तर हा लॉन्च झालेला आहे, शनिवारी लॉन्च झालेला आहे. इंडिया भूतान जॉईंट सॅटेलाइट among the 9 satellites that were launched by ISRO on Saturday, and it marks the new era in the relations between the two countries असं भूतानचे जे राजा आहेत त्यांनी म्हणलेलं आहे. एक नवीन एरा इथून पुढे चालू झालेला आहे. आता ह्याचं नाव जर आपण बघितलं तर इंडिया भूतान सॅट किंवा त्याला असंही म्हणलं जातं इस्रो नॅनो सॅटेलाइट 2 फॉर भूतान INS-2B. इस्रो नॅनो सॅटेलाइट 2 फॉर भूतान INS-2B. आणि हा कोणत्या लॉन्च व्हेकलने पाठवलेला आहे, PSLV C-54. आपण परवा बघितले होते हे PSLV C-54 वरून हे सॅटेलाइट त्यांनी पाठवले होते आणि हे जॉईंटली डेव्हलप केलेले आहेत बाय दी सायंटिस्ट ऑफ इंडिया अँड भूतान. आणि त्यामध्ये टेक्निकल एक्सपर्टाईज जे आहेत त्या इस्रोनी भूतानला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर आता इथे आपण बघितलं की इंडिया हॅड असिस्टेड इन ट्रेनिंग. तिथले जे भूतानीज इंजिनियर्स आहेत त्यांना ट्रेनिंग इथे दिलेली आहे इस्रोनी फॉर सॅटेलाइट बिल्डिंग ॲज वेल ॲज ऑन प्रोसेसिंग अँड अनालायझिंग दी सॅटेलाइट डेटा. सो ज्या ज्या प्रकारची टेक्निकल एक्सपर्टाईज गरजेची आहे ती इस्रोनी इथे प्रोव्हाइड केलेली आहे. अँड दिस इज दी स्टेटमेंट गिवन बाय मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स की इंडियाकडून टेक्निकल हेल्प प्रोव्हाइड केली गेलेली आहे. आता हे जे सॅटेलाइट आहे एक्झॅक्टली याचं काम काय,
कारण नॉर्मली आपण काय बघतो, भूतानचा भाग कसा आहे, तर इथे आपण बघतो की देर इज अ लॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी इन दॅट एरिया. एक आपल्या वाचण्यामध्ये जे येते ते रॉयल मानस नॅशनल पार्क ऑफ भूतान. जसं आपल्या बाजूनी आसाममध्ये मानस आहे, तसं पलीकडच्या बाजूनी काय तर रॉयल मानस आहे. तर फॉरेस्ट एरिया खूप जास्त आहे त्या भागात. त्यामुळे फॉरेस्ट एरियाला कंटिन्युअसली ऑब्झर्व करत राहणं हे गरजेचं आहे. सो त्या कामासाठी हा सॅटेलाइट इथे उपयोगात येऊ शकेल. दॅट सॅटेलाइट इज एक्सपेक्टेड टू प्रोव्हाइड भूतान विथ हाय रिझोल्युशन इमेजेस तो प्रोव्हाइड करणार आहे फॉर दी लँड मॅपिंग अँड मॅनेजिंग इट्स नॅचरल रिसोर्सेस, ॲग्रिकल्चर ॲज वेल ॲज दी फॉरेस्ट. सो या पर्पजसाठी हे सॅटेलाइट जे आहे ते डेव्हलप केला गेलेलं आहे. आता इथे प्राईम मिनिस्टरनी पण या ओकेजनला एक स्टेटमेंट तिथे दिलेलं होतं. नॉर्मली वेन यू आर रायटिंग दी इंटरनॅशनल रिलेशन्स आन्सर्स, GS2IR मध्ये आपण ही बातमी बघू शकतो, त्यावेळेस आपण जर अशा प्रकारचे वाक्याने सुरुवात करतोय किंवा एंड करतोय तर ते इफेक्टिव्ह राहू शकते. तर प्राईम मिनिस्टरनी काय म्हणलेलं आहे, तर सॅटेलाइट जो लॉन्च झालेला आहे, इट इज अ टेस्टामेंट टू इंडियाज स्पेशल रिलेशनशिप विथ दी पीपल ऑफ भूतान. असं नाही की नुसतं म्हणलं की भूतानसोबत आमचे चांगले रिलेशन आहे. त्यांनी स्पेसिफिकली ते लोकांचं नाव घेतलेलं आहे, पीपल टू पीपल कनेक्ट. सो पीपल ऑफ भूतान तिथे म्हटलं गेलेलं आहे. सो ह्या सॅटेलाइटचा सिग्निफिकन्सही आपल्याला या बातमीमधून बघायला मिळतोय की एक्झॅक्टली इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये हा एक नवीन डायमेन्शन इंडिया आणि भूतान यांच्या दोघांमध्ये आपल्याला क्रिएट होताना दिसतोय. सो ही एक बातमी आपण बघतोय. पुढे एक बातमी होती हिमालयन याक. याला आपण इथे बघतोय की फूड ॲनिमल नावाचा टॅग दिला गेलेला. आता मग एक प्रश्न येतो किंवा फूड ॲनिमल टॅग म्हणजे एक्झॅक्टली काय, आणि दुसरा प्रश्न येतो की हा कोण देत. तर हा टॅग जो आहे तो दिला जातो बाय फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, FSSAIनी हा टॅग दिलेला आहे. आणि जर हा टॅग मिळतोय तर आता हिमालयन याकचं जे मिल्क आणि मीट आहे ते कमर्शियल लेवलवरती तिथे आपल्याला एकतर विकता येऊ शकणार आहे आणि त्यामधून कुठे ना कुठेतरी इकॉनॉमिक बेनिफिट त्या भागामधल्या लोकांना होणार आहे. मग आता हिमालयन याक जे आहे याला ॲनिमल टॅग दिलेला आहे, फूड ॲनिमल टॅग. कोणी, तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया. आणि या कॅटेगरायझेशननी काय होणार आहे, तर बऱ्याच वेळेस हे बघितलं जातं, काही आकडाही त्यांनी पुढे दिलेला आहे किंवा हिमालयन याक यांची संख्या जी आहे ती कमी होते. मग का कमी होती आहे, कारण हिमालयन याक पासून मिळणारे जे रिसोर्सेस आहेत ते तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये प्रमोट केले जात नाहीत. त्यामुळे लोक पुढे येऊन हिमालयन याकच्या कन्झर्वेशनबद्दल तिथे इनिशिएटिव्ह घेताना तेवढे दिसत नाही आहेत. सो कॅटेगरायझेशन हे जे होणार आहे किंवा फूड ॲनिमल टॅग म्हणून कॅटेगरायझेशन जे झालं, इट इज एक्सपेक्टेड टू हेल्प चेक द डिक्लाइन इन द पॉप्युलेशन इन दी हाय अल्टिट्यूड बोवाईन फॅमिलीमधला हा प्राणी आहे. सो हाय अल्टिट्यूड बोवाईन म्हणजेच हिमालयन याकबद्दल ते बोलत आहेत. बाय मेकिंग इट पार्ट ऑफ दी कन्व्हेन्शनल मिल्क अँड मीट इंडस्ट्री. त्यामुळे जर इकॉनॉमिक रिसोर्सेस जनरेट होऊ शकत असेल, लोक याला हिमालयन याकचं मिल्क किंवा मीटला जे आहे ते विकून जर तिथे पैसे कमवू शकत असतील, तर त्यामध्ये आपण बघतो की हिमालयन याकच्या कन्झर्वेशनसाठी पण कुठे ना कुठेतरी हा फायदा होणार आहे. तर एक आकडा त्यांनी दिलेला होता, दॅट अकॉर्डिंग टू अ सेन्सस कॅरिड आउट इन 2019, इंडियामध्ये किती याक आहेत, तर 58,000 याक आहेत. अ ड्रॉप ऑफ अबाउट 25% फ्रॉम दी लास्ट लाईफस्टॉक सेन्सस ऑफ 2012. 2012 पासून ते 2019 पर्यंत किती टक्क्यांनी संख्या कमी झालेली आहे, तर 25% संख्या कमी झालेली. त्यामुळे आता आपल्याला या प्राण्याचं कन्झर्वेशन करणं जे आहे ते महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे इथे एक जो ड्रास्टिक डिक्लाइन आहे, तर हा का बरं झालेला आहे असं म्हणतात ते, लेस रेम्युनरेशन किंवा फायदा कमी दिसतोय, लेस रेम्युनरेशन फ्रॉम दी बोवाईन, डिस्करेजिंग दी यंगर जनरेशन्स फ्रॉम कंटिन्युईंग दी नोमॅडिक याक रिअरिंग. त्यामुळे लोक जे आहेत ते आता याक पाळणं ह्या व्यवसायाकडे तेवढे वळत नाही. आणि जर आता इथे याक मिल्क किंवा याक मीट जे आहे ह्याला कमर्शियल लेवलवरती प्रमोट केलं गेलं, तर जास्तीत जास्त लोक जे आहेत ते या प्राण्याच्या कन्झर्वेशनकडेही लक्ष देतील. सो दी सेल ऑफ याक मिल्क अँड मीट
शुड बी कमर्शियलाइज्ड, जे सध्या लोकल कन्झ्युमर्सपर्यंतच आपण रेस्ट्रिक्ट झालेलं बघतोय. त्यामुळे इथे हे म्हणलं जातंय की हा जो इनिशिएटिव्ह आहे हा कुठे ना कुठे हिमालयन याक यांच्या कन्झर्वेशनमध्ये कामात येऊ शकतो. आता या प्राण्याबद्दल आपण बघतोय की एक इन्स्टिट्यूट पण आहे, नॅशनल रिसर्च सेंटर ऑन याक, NRCY, नॅशनल रिसर्च सेंटर ऑन याक. कुठे आहे हे? तर दिरांग नावाची एक जागा आहे इन अरुणाचल प्रदेश, दिरांग इन अरुणाचल प्रदेश, इथे आपल्याला सेंटर बघायला मिळते. तर इथले जे सायंटिस्ट आहेत यांनीही म्हणलेलं आहे की जर तुम्ही कमर्शियलायझेशन इथे करताय, कमर्शियलायझेशन ऑफ याक मिल्क अँड मीट प्रॉडक्ट, तर इथे काय होणार आहे तर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट त्या भागामध्ये जे आहे त्याला प्रमोट केलं जाऊ शकेल, त्याला फायदा इथून मिळू शकेल. सो ही एक बातमी आपल्याला एक तर GS3 मध्ये बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, इवन GS3 मध्ये आपण इकॉनॉमी, ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज त्यामध्येही बघू शकतो. आणि प्रिलिम्समध्ये अशा प्रकारचे प्रश्न किंवा नॅशनल रिसर्च सेंटर ऑन याक कुठे आहे, सो अशा प्रकारचे प्रश्न प्रिलिम्समध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो. देन पुढची बातमी आणि आजची एक शेवटची बातमी आपण बघतोय ही, दॅट सायंटिस्ट डिस्कवर न्यू स्पेसीज ऑफ ब्लॅक कोरल्स नियर ऑस्ट्रेलिया. नॉर्मली आपण जे कोरल्स बघतो दॅट डीज आर दी कलरफुल काइंड ऑफ स्पेसीज, बट इथे आपण बोलतोय की ब्लॅक कोरल्स, जे ऑस्ट्रेलिया जवळ सायंटिस्ट यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॅक कोरल शोधून काढलेले आहेत. तर इथे द हिंदूमधला हा फोटो दाखवलेला आहे, ब्लॅक कोरल्स. इथे मध्ये तुम्ही बघू शकता की बऱ्याच प्रमाणामध्ये इथे मासे आपल्याला दिसत आहेत इन बिटवीन दीज ब्लॅक कोरल्स. तर ब्लॅक कोरल्स जे आहेत तर एक्झॅक्टली हे कोणी शोधून काढलं, ब्लॅक कोरल म्हणजे काय आणि ह्याचं सिग्निफिकन्स काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर एक आपण बघतोय की रिमोट कंट्रोल्ड टाईपचं हे एक्सकॅव्हेशन होतं. सो अंडर दिस रिमोट कंट्रोल्ड सबमरीन, रिसर्चर्स फ्रॉम दिस स्मिथसॉनियन इन्स्टिट्यूट, स्मिथसॉनियन नावाची ती इन्स्टिट्यूट आहे, तर वॉशिंग्टन US मधून त्यांनी इथे ही रिसर्च केलेली आहे आणि त्यांनी 5 नवीन स्पेसीज शोधून काढलेल्या आहेत ब्लॅक कोरल्सच्या. मग एक्झॅक्टली हे कोरल्स कुठे आहेत? दे आर लिव्हिंग ॲज डीप ॲज 2500 फीट, 2500 फुटावरती हे कोरल्स आहेत पाण्यात. ब्लॅक कोरल्स 2500 फीट बिलो दी वॉटर, जवळपास 760 मीटर जे होते. कुठे आहे आणि हे? तर हे आपण बघतोय ग्रेट बॅरियर रीफ, जो ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडच्या भागामध्ये आपण बघतो. तर तिथे आपल्याला ह्या प्रकारचे 5 नवीन स्पेसीज बघायला मिळतात ब्लॅक कोरलचे. आता इथे हे जे ब्लॅक कोरल्स आहेत, नॉर्मली आपण कोरल रीफ हा टॉपिक एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा वाचतो आपण हे वाचतो की कोरल्स जे आहेत हे नॉर्मली शॅलो वॉटर्समध्ये ग्रो होतात. मग शॅलो वॉटर्समध्ये का ग्रो होतात? कारण कोरल्स जे आहेत त्यामध्ये आपण काय म्हणतो, इट इज सिम्बायोटिक रिलेशनशिप ऑफ आपण काय म्हणतो झूझॅन्थेलॉन हा जो अल्गी आहे आणि कोरल पॉलिप नावाचा प्राणी. सो या दोघांमध्ये एक जे आपण म्हणतो सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे. आणि मग हे सिम्बायोटिक रिलेशनशिप जे आहे तर त्यामध्ये अल्गी इन्व्हॉल्ड आहे आणि अल्गी जे आहे त्याला फोटोसिंथेसिस प्रक्रियेसाठी सनलाईट लागणार आहे. आणि जर सनलाईट लागणार असेल तर सनलाईट आपल्याला शॅलो वॉटर्समध्ये जास्त प्रमाणात मिळतं आणि त्यामुळे इथे बघतोय आपण की कोरल्स नॉर्मली शॅलो वॉटर्समध्ये आपण तिथे बघतो. बट हे जे ब्लॅक कोरल्स जे आपण म्हणतोय, these are not the normal corals that we read in environment, but हे ब्लॅक कोरल्स आहेत हे आपल्याला शॅलो वॉटर्समध्येही बघायला मिळतील अँड ऑल्सो दे कॅन बी ऑब्झर्व्ड ॲट अ डेप्थ ऑफ 2500 फीट. म्हणजे तेवढ्या खाली पण ते आपल्याला दिसू शकतील. दे कॅन बी सीन डाऊन टू द डेप्थ ऑफ 2500 जे आत्ता आपण बोललो, अँड ॲज डीप ॲज 26,000 फीट म्हणजे 8,000 मीटरपर्यंत आपल्याला हे ब्लॅक कोरल्स बघायला मिळू शकतील. काही जे आहेत ते बऱ्याच काळापासून आपल्याला त्या पाण्यामध्ये बघायला मिळतात. सम इंडिव्हिज्युअल आर ॲज ओल्ड ॲज 4,000 इयर्स, 4,000 वर्ष जुने पण काही आपल्याला ब्लॅक कोरल्स बघायला मिळू शकतात. आता इथे नॉर्मल जे आपण कोरल्स म्हणतो की कलरफुल स्ट्रक्चर आहे, सो अनलाईक देअर कलरफुल शॅलो वॉटर कझिन्स जे नॉर्मली आपण एन्व्हायरमेंटमध्ये वाचतो, अनलाईक देम जे सूर्यप्रकाशावरती डिपेंड करतात, आपण आत्ता बोलत होतो. बट हे जे ब्लॅक कोरल्स आहेत हे आपल्याला कशावरती बघायला मिळतात? दीज आर फिल्टर फीडर्स. डीप वॉटरमध्ये ज्या प्रकारचे आपण म्हणतो की प्लांट स्पेसीज असतील किंवा ज्या प्रकारचे
आपण म्हणतो की मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्या प्रकारच्या स्पेसीजवरती हे फीड करतायत अँड दे ईट टायनी झू प्लॅन्क्टॉन. झू प्लॅन्क्टॉन आपण कोणाला म्हणतो? बेसिकली झू प्लॅन्क्टॉन इज दी मायक्रो लेवल ॲनिमल्स दॅट यू कॅन सी अंडर दी वॉटर. तर झू प्लॅन्क्टॉन्स जे आहेत तर ते झू प्लॅन्क्टॉन्सला कन्झ्युम करतायत दॅट आर अबंडंट इन दी डीप वॉटर्स. त्यामुळे ह्यांना सूर्यप्रकाशाची गरज म्हणजे आपण म्हणतो ना की सूर्यप्रकाश नसेल तर हे दिसणारच नाही, अशा प्रकारचे हे कोरल्स नाही आहेत. दे कॅन रिलाय विदाउट दी अबंडन्स ऑफ सनलाईट ऑल्सो. त्यामुळे हे जे ब्लॅक कोरल्स आहेत हे आपल्याला एवढ्या डीप वॉटर्समध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकतं. आता पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे ब्लॅक कोरल्स आहेत हे आपण बघतोय की सिमिलरली ज्या प्रकारचे सिग्निफिकन्स आपण ह्या नॉर्मल कोरल्समध्ये बघतो, सिमिलर टू दॅट हे जे ब्लॅक कोरल्स आहेत ते पण आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्वेटिक बायोडायव्हर्सिटीला फायद्याचे आहेत. So we can see here that similarly to the shallow water corals that build the colorful reef full of fish, then black corals जर आपण म्हटलं तर ते पण तशा प्रकारच्याच ॲक्टिव्हिटीज करताना दिसतात की ते पण आपण म्हणतो की नॉर्मली कोरल्स काय करतात तर माशांना तिथे सपोर्ट देतात, माशांना शेल्टर प्रोव्हाइड करतात. तर ब्लॅक कोरल्स पण आपण बघतो की हे माशांना शेल्टर प्रोव्हाइड करतात. सो ब्लॅक कोरल्स ॲक्ट ॲज इम्पॉर्टंट हॅबिटॅट वेअर फिश अँड अदर इनव्हर्टिब्रेट्स, जे पाण्यामध्ये इनव्हर्टिब्रेट्स जे दिसतात आपल्याला, सो फिश आणि इनव्हर्टिब्रेट्स यांना एकतर ते फूड म्हणून पण एक ऑप्शन तिथे अवेलेबल करतात, ऑल्सो एक शेल्टर म्हणून पण हे जे ब्लॅक कोरल्स आहेत हे माशांना तिथे एक ऑप्शन प्रोव्हाइड करतात. आणि उदाहरणार्थ त्यांनी सांगितलेलं आहे की किती मासे इथे ब्लॅक कोरल्समुळे तिथे शेल्टर किती माशांना मिळू शकते. तर एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे की एक सिंगल ब्लॅक कोरल कॉलनी, उदाहरण अमेरिकेमधलं आहे, सापडलेत ऑस्ट्रेलियामध्ये पण उदाहरण जे आलेलं ते अमेरिकेमधलं आहे. अ सिंगल ब्लॅक कोरल कॉलनी रिसर्चर्स कलेक्टेड इन 2005 ऑफ द कोस्ट ऑफ कॅलिफोर्निया इन युनायटेड स्टेट्स. तर एका ब्लॅक कोरल कॉलनीमध्ये किती, दिस इज होम टू 2554 इंडिव्हिज्युअल इनव्हर्टिब्रेट्स या एका ब्लॅक कोरल कॉलनीने सपोर्ट केलेलं आहे. त्यामुळे एक आपल्याला जे बघता येतं की हे जे ब्लॅक कोरल्स आहेत दीज आर हायली इम्पॉर्टंट. ज्या पद्धतीने आपण नॉर्मल आपले जे कोरल्स जे एन्व्हायरमेंटमध्ये जे वाचतो तर त्या पद्धतीनेच हे जे ब्लॅक कोरल्स आहेत दीज आर ऑल्सो ऑफ दॅट मच सिग्निफिकन्स टू दी ॲक्वेटिक बायोडायव्हर्सिटी, जे आपल्याला UPSC आणि MPSC मध्ये GS पेपर 3 एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन बायोडायव्हर्सिटी, सो या टॉपिकमध्ये आपल्याला ही बातमी बघता येऊ शकेल, जी एक महत्त्वाची बातमी, कारण वेगळ्या प्रकारचे ब्लॅक कोरल्स आपल्याला तसं नॉर्मल एन्व्हायरमेंटच्या पुस्तकामध्ये बघायला मिळत नाही. त्यामुळे ही जी बातमी आहे ही त्या सेन्समध्ये महत्त्वाची राहणार. सो आजच्या न्यूजपेपरमधल्या या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत ज्या आपण इथे बघितल्या. आपल्या इथून पुढच्या सेशनमध्ये अशाच काही बातम्या घेऊन आपण पुन्हा भेटू. थँक्यू.